अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत बुधवारी शिवसेनेकडून जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळालं। शिवसेना प्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेने नेहरू मैदान अक्षरशः गजबजून गेलं। लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, उमेदवार आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शिवसेनेने पूर्ण बहुमतांचा निर्धार पुन्हा एकदा जाहीर केला। अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या सक्तीच्या प्रचाराअंतर्गत शिवसेना प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा अमरावतीतील नेहरू मैदान येथे पार पडली। या सभेमध्ये माजी पालकमंत्री जगदीश गुप्ता मंचावर येताच उपस्थित लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले। यावेळी बोलताना जगदीश गुप्ता यांनी स्पष्ट शब्दात आवाहन दिलं की शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना मोठ्या बहुमताने निवडून द्या आणि येणाऱ्या काळात अमरावती महानगरपालिकेवर शिवसेनेची पूर्ण बहुमतांची सत्ता निश्चित करा। जय श्रीराम। आपण सगळ्यांचे सन्माननीय नेते ज्यांनी भगव्यासाठी कोणत्याही प्रकारचं विचार न करता या महाराष्ट्राला भगव्यासाठी एक नवीन दिशा दिली असे माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे, माननीय नामदार प्रतापरावजी, माननीय संजयजी अडसूळ साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, या ठिकाणी या मंचावर दोन्ही बाजूला उपस्थित असलेले शिवसेनेचे सर्व सन्माननीय उमेदवार, उपस्थित असलेले अमरावतीकर बंधू भगिनींनो, आपण सगळे भगवा प्रेमी आहोत, संस्कृतीवर विश्वास ठेवणारे आहोत आणि म्हणून आपल्यापेक्षा परिवारातला ज्येष्ठ माणूस समोर असल्यानंतर जास्त बोलण्याची परंपरा आपली नाही आणि म्हणून आपल्या परिवारातले सर्वोच्च नेते याच्या आपल्या समोर उभे आहेत, त्यांच्या समोर जास्त बोलण्याची आवश्यकता नाही। आपण सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, येत्या 15 तारखेपर्यंत कोणत्याही प्रकारची विश्रांती न घेता या अमरावती महानगरपालिकेमध्ये आपल्याला इतिहास घडवायचा आहे आणि तो इतिहास म्हणजे या महानगरपालिकेपर्यंत भगवा कसा पोहोचेल यासाठी आपल्याला अविरत कष्ट घ्यायचे आहे। तो कष्ट घेण्यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज राहावं एवढीच कळकळीची विनंती करतो। आपल्या सर्व उमेदवारांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। प्रभू श्रीरामचंद्रांच्या आई जगदंबेच्या चरणी हीच प्रार्थना करतो की या संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये जो भगवी आंधी सुरू झालेली आहे, ती भगवी आंधी सांभाळण्यासाठी आम्हा सर्व कार्यकर्त्यांना आई जगदंबेनी प्रचंड शक्ती व सद्बुद्धी द्यावी अशी आईच्या चरणी प्रार्थना करतो। धन्यवाद। यानंतर बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कार्यकाळात सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेचा उल्लेख केला। ही योजना घर चालविणाऱ्या महिलांसाठी असून येणाऱ्या काळात माझ्या लाडक्या बहिणी लखपती होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। शिंदे यांनी आश्वासन दिलं की जर अमरावती महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आली तर शहरात नियमित स्वच्छता व्यवस्था, दररोज पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, बचत गटांच्या हातांना काम, सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगारांच्या संधी आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही। नगर विकास खातं माझ्याजवळ आहे, अमरावतीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असा ठाम विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला। या सभेला अमरावती महानगरपालिका निवडणुकीतील शिवसेनेचे उमेदवार, माजी आमदार, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कारण इथं आपले सगळे जीवाभावाचे लोक राहतात आणि लाडक्या बहिणी मी आता बघतोय विधानसभेच्या निवडणुकीनंतर नगर परिषदेच्या निवडणुकीत देखील लाडक्या बहिणींची संख्या खूप जास्ती असते आणि मी नेहमी सांगतो लाडक्या भावांना निवडून आणायला मोठा सपोर्ट लाडक्या बहिणींचा असतो बरं का। आणि ज्या उमेदवाराच्या पाठीशी महिला त्यांचा मतपेटीत नंबर पहिला, हे समीकरण झालेलं आहे। हे आता गणित झालंय विधानसभेत, नगर परिषदेमध्ये मी पाहिले, अनुभवलेले आहे। आणि म्हणून येत्या 15 तारखेला धनुष्यबाणासमोरचं बटन आपण दाबणार ना, धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून या आपल्या सर्वच्या सर्व उमेदवारांना आपल्याला विजयी करायचं आहे। आणि खऱ्या अर्थाने एवढी मोठी सभा या ठिकाणी आहे, पदाधिकारी कार्यकर्ते आहेत, हे जोमाने कामाला लागले तर मला वाटतं चांगलं या ठिकाणी अमरावती महापालिकेमध्ये
यश मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि बाळासाहेबांच्या विचारांचा हा खऱ्या अर्थाने या ठिकाणी विकासाचा भगवा, तुमच्या सगळ्यांचा भगवा आणि महाराष्ट्राची शान असलेला धनुष्यबाण, हा धनुष्यबाण या महापालिकेवर आणि भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो.